सर्वांना नमस्कार करतो। मी डी.बी. फापाळे सर, माजी प्राचार्य व अध्यक्ष श्री लिंगेश्वर महादेव मारुती देवस्थान लिंगदेव। आमच्या लिंगेश्वर देवस्थान संस्थेची स्थापना ही 1977 साली झालेली आहे आणि तेव्हापासून या देवस्थानच्या अनेक कार्यक्रमांना व विकास कामांना गती देण्याचं काम या संस्थेमार्फत चालत आलेलं आहे। लिंगेश्वर महादेव देवस्थान हे अकोले तालुक्यातीलच नाही, परंतु महाराष्ट्रामधील एक अतिशय पुरातन देवस्थान आहे, जे ग्रामीण भागात आहे, डोंगराळ भागात आहे, परंतु अनन्यसाधारण आहे। या देवस्थानाला प्रकाश झोतामध्ये आणण्याची गरज आहे। ती गरज वाटली आम्हाला, कारण या देवस्थानाचा इतिहास, पौराणिक महत्त्व हे विशेष आहे। लिंगेश्वर मंदिर हे यांचा जीर्णोद्धार, या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर तर पूर्वीचंच आहे स्वयंभू, जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे। आणि जेव्हा जिजामासाहेब शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला होत्या, तेव्हा शहाजीराजांचा जाणं येणं अनेक वेळा शिवनेरीवर होत असायचं। तेव्हा ते जाता येताना पेमादेवीच्या शहागडावर त्यांचा मुक्काम असायचा। जाताना लिंगदेव येथील श्री लिंगेश्वर महादेवाचं दर्शन ते घेत असत। त्यांनी भगवान लिंगेश्वराला संकल्प केला होता की मला पराक्रमी पुत्र प्राप्त होऊ दे, आणि तेच घडलं। शिवाजी महाराजांचा जन्म झाला, उदय झाला, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा महापुरुष या महाराष्ट्रामध्ये घडला गेला। भगवान लिंगेश्वराची कृपा त्यासाठी कारणीभूत ठरली असं आम्ही मानतो। आमच्या लिंगदेव गावी स्वातंत्र्याच्या काळात, पारतंत्र्याच्या काळात जे जंगल सत्याग्रह झाले, महात्मा गांधींनी केले, त्यातला एक मोठा जंगल सत्याग्रह लिंगदेव येथे पुतळ्या डोंगरावर झालेला आहे। त्याची स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये नोंद आहे। तर अशा प्रकारचं हे आमचं लिंगदेव गाव, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचप्रमाणे पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यकालीन पार्श्वभूमी, अशा पार्श्वभूमीने नटलेलं हे आमचं गाव, आणि त्यामध्ये जागृत असं भगवान लिंगेश्वराचं स्थान। हे भगवान लिंगेश्वराचं स्थान जे आहे, या ठिकाणी वर्षभरामध्ये अनेक उत्सव होतात। अकोले तालुक्यामध्ये अमृतेश्वर, कुतुळेश्वर व लिंगेश्वर ही प्रमुख 3 शिवस्थानं आहेत, आणि ही शिवस्थानं जी आहेत त्यामध्ये भगवान लिंगेश्वर हे शिवस्थान आगळं वेगळं आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू वर्षाची नवीन सुरुवात, अगदी पहिला दिवस, त्याला आपण गुढीपाडवा म्हणतो। त्या दिवशी ह्या लिंगेश्वर महादेवाची यात्रा संपन्न होत असते। म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वात प्रथम क्रमांकाची यात्रा असं आपलं म्हणावं लागेल। या यात्रेच्या निमित्ताने पहाटे 4 वाजताच लिंगेश्वर महादेवाची महापूजा होत असते। त्याचप्रमाणे महापूजा झाल्यावर देवाला वस्त्र अलंकार, म्हणजे लिंगेश्वर महादेवाला सोन्याचे दागिने आहेत, अनेक वर्षापासून आहेत, पूर्वजांनी घडवलेले आहेत। ते दागिने असेच
पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचं परिधान जो आहे, दागिने देवाला अर्पण करणे, देवाला शृंगारित करणे, हा कार्यक्रम महापूजेनंतर असतो. त्यानंतर भगवान महादेवाची, भगवान लिंगेश्वराची महाआरती होत असते. आणि त्यानंतर ऋतुमान उकलविधी म्हणजे आदल्या दिवशी, यात्रेच्या आदल्या दिवशी ऋतुमान वर्षारंभाला म्हणजे पुढचं वर्ष कसं जाईल त्याची एक वैक आपण त्याला म्हणूया, एक भविष्य म्हणूया. पाऊस कसा पडेल, धान्यपूर्वी धान्याला फार महत्त्व असायचं, तसं आजही आहे. धान्याला कीड कधी लागेल, दुष्काळ कधी, रोगराई कधी आहे की नाही, सुखशांतीबद्दल सगळं भविष्य या ऋतुमान उकलविधीमध्ये दडलेलं जे असतं याची उकल गुढीपाडव्याच्या दिवशी महाआरतीनंतर होत असते. आणि त्याचं कथन आमच्या देवस्थानचे पुजारी सर्वांपुढे मांडत असतात. या ऋतुमान उकलविधीनंतर भगवान लिंगेश्वराला सगळे गावकरी मानवंदना देतात. सकाळी साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान. यावर्षी बी आहे. गावच्या लोकांचे लेझिमाचे डाव, अनेक प्रकारचे खेळाचे डाव त्या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी ढोल ताशा पथक याचीसुद्धा मानवंदना होणार आहे. अकोल्याचं नामवंत अशा प्रकारचं अगस्ती विद्यालयाचं ढोल ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ह्या ढोल ताशा पथकामध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर लिंगेश्वर महादेवाची गावामध्ये भव्य मोठी शोभायात्रा असते. त्यानंतर लिंगदेव गावातील सर्व शाळांचे म्हणजे लिंगेश्वर हायस्कूल, लिंगदेव मराठी शाळा, लालबहादूर वसतिगृह, लालबहादूर शास्त्री विद्यार्थी वसतिगृह, त्याचप्रमाणे लिंगेश्वर विद्यार्थी आदर्श विद्यालय, या सर्व शाळांचे शालेय कार्यक्रम 2-2, 3-3 इव्हेंट त्या दिवशी दुपारी 12च्या दरम्यान सादर केले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लिंगदेव ग्रामस्थांनी 7-8 वर्षापासून भव्य अशा प्रकारच्या लेझिम स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. यावर्षीसुद्धा आहे. अकोला तालुक्यातील नामवंत लेझिम संघ, जुन्नर तालुका, पारनेर तालुका, नगर तालुका, संगमनेर तालुका, त्याचप्रमाणे इगतपुरी तालुका या ठिकाणचे नामवंत संघ या लेझिम स्पर्धांमध्ये सहभागी होतात. पूर्वी लेझिम फक्त पुरुषच खेळत असायचे, पण अलीकडं आमच्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहतो की पुरुषांच्या संघांपेक्षा महिलांचे संघ संख्येनं अधिक सहभागी होतात. उद्याचा खेळसुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा ते सादर करतात. या स्पर्धांमध्ये आम्ही 5 बक्षिसं काढतो. भरपूर चांगल्या प्रकारची बक्षिसं आहेत, चांगल्या प्रकारचे परीक्षक असतात आणि सर्व संघांचं पारितोषिक वितरण समारंभ लगेच स्पर्धा झाल्याबरोबर निकाल आम्ही डिक्लेअर करतो आणि स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षीस आम्ही देत असतो. ज्यांना बक्षिसे मिळाले नाही त्या सर्व संघांनासुद्धा आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देत असतो. हा एक ग्रामीण भागातील महाराष्ट्रामधील एक सांस्कृतिक ठेवा. लेझिमाचा खेळ म्हणजे हा जतन व्हावा, याच्यामध्ये विकास व्हावा, लोकांनी याच्यामध्ये रस ठेवावा, हा आनंददायी अशा प्रकारचा खेळ, याला प्रेरणा मिळावी म्हणून आमचे गावकरी हा कार्यक्रम ठेवत असतात. तो याही वर्षी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावची संगीत आखाडी कार्यक्रम. संगीत आखाडी कार्यक्रम म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे बोहाडा. हा बोहड्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामधील प्रामुख्याने कोकणात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दाखवले जायचे. असंच आमच्या अकोला तालुक्यातसुद्धा
बोवाड्याचे कार्यक्रम होते, बरेच प्रमाणात होते, पण अनेक गावामध्ये गटबाजी, गावामधील बेबनाव, गटबाजी, राजकारण यामुळे हे बोवाडे बंद झाले अनेक ठिकाणी. पण आमच्या लिंगदेवच्या बोवाड्यावर याचा काही परिणाम झालेला नाही. आम्ही लिंगदेव ग्रामस्थांनी ही संगीत आखाडी जतन केलेली आहे. तिच्यामध्ये नवे विचार, नवे संस्कार, नवे नवे प्रयोग आम्ही त्यावर करून ही संगीत आखाडी अतिशय सुंदर, आकर्षक अशा प्रकारची बनवलेली आहे. या आमच्या संगीत आखाडीमध्ये रामायण, महाभारत, विष्णुपुराण या ग्रंथांमधील अनेक प्रसंग पथनाट्याच्या स्वरूपात आम्ही सादर करत असतो. संध्याकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी 7 वाजता ही आखाडी सुरुवात होते. इथं भव्य अशा प्रकारचं उद्घाटन होतं आणि उद्घाटन झाल्यावर एक एक पात्र वेळेचा विचार करून निघत असतं. त्यासाठी संगीताची साथ असते. जवळजवळ आमचे या संगीत आखाडीसाठी 4 ताफे आहेत वाजंत्र्यांचे. त्याचप्रमाणे ड्रेपरी, त्याचप्रमाणे संगीत, लाईटनिंग, साऊंड सिस्टीम ही सर्व देवस्थानच्या वतीने पुरवली जाते. त्याचप्रमाणे संभाषणाबद्दल सुद्धा सर्व मार्गदर्शन केलं जातं. आणि जो संगीत आखाडीचा मार्ग आहे त्यावर सुंदर अशा प्रकारची कार्पेट, लाईटनिंग, साऊंड सिस्टीम याचा वापर करून त्या ठिकाणी आखाडीची व्यवस्था केली जाते. ह्या आमच्या संगीत आखाडीला मुंबई विद्यापीठाचं लोककला अकादमी यांनी विशेष मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या आखाडीला केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचं लोककला अकादमीचे सर्व स्टाफ लिंगदेवला आखाडीला येऊन सर्व प्रकारची शूटिंग करून त्यांनी महाराष्ट्रभर मुंबई विद्यापीठाने दाखवलेली आहे व या आखाडीचं कौतुक केलेलं आहे मुंबई विद्यापीठाने. मुंबई विद्यापीठाचे त्यावेळचे लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे, त्यांची सगळं प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, त्याचप्रमाणे डॉक्टर मोनिका ठक्कर ही सारी मंडळी लिंगदेवला अनेक वेळा येऊन गेलेली आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय यांनी ह्या लिंगदेवच्या संगीत आखाडीचे 1 तासामध्ये होणारी इव्हेंट पुणे विद्यापीठातील संत नामदेव सभागृहामध्ये सादर केले होते. आणि हे इव्हेंट पाहण्यासाठी त्या सभागृहामध्ये जागा होऊ शकली नाही, एवढा प्रचंड प्रतिसाद हे इव्हेंट पाहण्यासाठी मिळाला. पुणे विद्यापीठाचे अनेक प्राध्यापक ह्या येत्या यात्रेला म्हणजे गुरुवारच्या 19 तारखेला ही आखाडीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. अनेक संशोधकसुद्धा या आखाडी पाहण्यासाठी येणार आहेत. तसं त्यांचा आमचा संपर्क झालेला आहे. अशी संगीत आखाडी ही रात्र थोडी आणि सोंगे पार असा प्रकार आहे. पात्र जास्त, वेळ कमी. सकाळी 7पर्यंत ही आखाडी आम्हाला फार स्पीड देऊन संपवावी लागते. या आखाडीमध्ये पात्र घेण्यासाठी गावकऱ्यांची फार मोठी स्पर्धा आहे. की समजा रावण आहे, रावणाचं पात्र घ्यायचं, मग द्यायचं कोणाला, तर त्यासाठी आम्ही लिलाव ठेवतो. हे लिलावामुळे शांततेने सर्व पात्रांचं सादरीकरण आम्हाला करणं सोपं जातं. यावर्षी पूर्वी हा लिलाव 2000, 3000, 5000 असा होत असायचा, पण हा लिलाव हळूहळू वाढत चालला. याचं कारण संगीत आखाडीबद्दल लोकांच्या मनामध्ये जी सद्भावना तयार झाली, जी प्रेरणा मिळाली, जी आवड तयार झाली, त्यामुळे स्पर्धा तयार झाली आणि हा लिलाव
2-3 वर्षापासून 10 लाखाच्या पुढं जात आहे. यावर्षी ह्या पात्रांचा स्पर्धा लिलाव जो आहे हा 16,08,100 एवढा झाला आहे. हा सर्व निधी आम्ही देवस्थानच्या गावाच्या विकास कामासाठी वापरतो. आमच्या या लिंगेश्वर यात्रेला वर्गणी नाही. वर्गणी नसलेली यात्रा कदाचित महाराष्ट्रामध्ये फक्त आमची लिंगदेवचीच असेल असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला आमची लिंगेश्वर देवस्थानची फार विकास कामं चालू आहेत. सांस्कृतिक विकास, आरोग्याचा विकास, त्याचप्रमाणे शैक्षणिक विकास, सामाजिक विकास, आम्ही ह्या विकासाकडे लक्ष देतो. सध्या आम्ही भव्य असं सांस्कृतिक भवन उभारणी चालू आहे. आणि या सांस्कृतिक भवन आता पुढच्या वर्षी तयार होईल. आमच्या अकोले तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्वात उत्कृष्ट वातानुकूलित अशा प्रकारचं ही वास्तू आम्ही उभी करणार आहोत. ह्या वास्तूमध्ये आम्ही अद्ययावत जिम्नॅशियम, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, वाचनालय, त्याचप्रमाणे महिलांच्या जागृतीसाठी मार्गदर्शन केंद्र, प्रौढांसाठी मार्गदर्शन केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, आरोग्य शिबिरं, हे सर्व प्रकारचे आम्ही उपक्रम तिथे राबवणार आहोत. सामूहिक विवाह तर आम्ही अनेक वर्षापासून घेत आहोत. 30 वर्ष आम्ही सामुदायिक विवाहाची चळवळ राबवलेली आहे. अकोला तालुक्यात सर्वात जास्त वर्ष व उत्कृष्टपणे राबवणारी ही चळवळ आम्ही राबवलेली आहे. लोकांना अनुदानसुद्धा आम्ही मिळवून दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेची आमची संगीत आखाडी जी आहे, या आखाडीमध्ये जरी रामायण, महाभारत, विष्णू पुराण या ग्रंथातील जरी हिंदूंची पात्र त्यामध्ये सादर केली जातात, तरी या आखाडीमध्ये सर्व जाती व सर्व धर्मियांना प्रवेश आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन सगळे आमचे ग्रामस्थ यामध्ये हिरिरीने भाग घेतात. अशा तऱ्हेनं आमची ही यात्रा अतिशय गोड, आनंददायी अशा प्रकारची संपन्न होत असते. या वर्षीची यात्रा ही परवाकडे गुरुवारी 19 मार्च रोजी संपन्न होत आहे. या यात्रेसाठी आम्ही बहुतेकांना निमंत्रणं दिलेली आहेत. अनेकांना टपालने, त्याचप्रमाणे टपालला निमंत्रण देणं सर्वांना शक्य नाही. म्हणून आम्ही गावेगावी जवळपासच्या गावांना पोस्टरद्वारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याद्वारे निमंत्रण दिलेले आहेत. सर्व या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. गावामध्ये गाड्या लावायला जागा नसते. सर्व पार्किंगची व्यवस्था ही अपुरी पडते. तरी पण आम्ही चहूबाजूनी 4 चाकी आणि 2 चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अद्ययावत लाईटिंगची व्यवस्था आहे. ध्वनीची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व पाहुण्यांसाठी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. कोणत्या पाहुण्याकडे जेवण करायला जायची गरज नाही. तेव्हा सर्वांनी, सर्व महाराष्ट्रीयन बंधू भगिनींना मी ग्रामस्थांच्या वतीने व लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करतो की आमच्या या यात्रेचा सर्वांनी जरूर या यात्रेसाठी यावं. भगवान लिंगेश्वर अतिशय जागृत देवस्थान आहे. अनन्यसाधारण अशा प्रकारचं देवस्थान आहे. ऐतिहासिक, पौराणिक अशा प्रकारचं स्थान आहे. याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि
ह्या जागृत अशा प्रकारचं देवस्थानचं निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना हे यात्रेचं निमंत्रण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी हरिभाऊ फापाळे, विश्वस्त भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट लिंगदेव. प्रथमतः मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो. 19 तारखेला नवीन वर्षाच्या गुढीपाडवा यात्रेनिमित्त जी आमची भगवान लिंगेश्वर यात्रा उत्सवामध्ये संगीत आखाडी भरत असते. ही महाराष्ट्रात नावलौकिक असलेली, त्याचप्रमाणे देशविदेशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही यात्रा प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने आज आमच्या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय DB फापाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आहे. त्याचं कारण असं आहे का जी आमची परंपरागत चालत आलेली यात्रा उत्सव आहे आखाडी, तिची कायम परंपरा आज तिला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ती खूप चांगल्या पद्धतीने सुयोग्य असं नियोजन आदरणीय DB फापाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विश्वस्त मंडळ, त्याप्रमाणे ग्रामपंचायत, गावातील सर्व जाणकार व्यक्ती, त्याप्रमाणे नवतरुण यांच्या मार्गदर्शनाने ही जी आमची आखाडी ही खूप चांगल्या प्रकारे नियोजित असते आणि ती ह्याही वर्षी सालाबादप्रमाणे चांगली व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा असून ती एकदम चांगल्या प्रकारे होईल यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आदरणीय फापाळे सर, त्याचप्रमाणे आमचे सर्व विश्वस्त मंडळ यांच्या सर्वांच्या सहयोगाने जी ह्यापूर्वी जी आखाडी झालेली ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आमचं भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट हे क वर्गातून ब वर्गामध्ये गेलेलं आहे. त्याचं खूप चांगल्या प्रकारे विकास जो आहे तो प्रगतीपथावर आहे. मागील वर्षी ब वर्गामध्ये गेलेलं असल्यामुळे आमचं जे देवस्थान आहे हे महाराष्ट्रात नावलौकिक झालेलं आहे आणि या आमच्या सध्या विकास कामं खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यामध्ये भगवान लिंगेश्वर सांस्कृतिक भवनासाठी आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या माध्यमातून 70 लक्ष निधी प्राप्त झालेला आहे आणि ब वर्गाचाही काही निधी आम्हाला काही कालावधी मिळेल. त्याचप्रमाणे आम्ही देवस्थान मधूनही काही विकास निधी त्यामध्ये टाकलेले, जेणेकरून आमचं जे देवस्थान आहे अगदी सुयोग्य आणि चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी आमचे अध्यक्ष सन्माननीय DB फापाळे सर सर्व विश्वस्त काम करत असतात. प्रथम सर्व मीडियाची आणि मीडियाच्या सगळ्या पत्रकार बांधवांची प्रथमतः मी लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने प्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी आमच्या समेत आमच्या लिंगेश्वर देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष माननीय DB फापाळे सर, त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त माननीय हरिभाऊ फापाळे, त्यानंतर सुदामजी हांडे, उत्तमजी हाडवळे आणि सदाशिव गुरुजी हे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. लिंगेश्वर भगवान यात्रा ही पूर्णपणे आता तयारी आमची जवळजवळ 70 ते 80% पुढे झालेली आहे. उद्या पूर्ण तयारी झालेली आहे आणि सर्व पद्धतीने सर्व सामूहिक अशा पद्धतीचे आमचे तिथली कामं झालेली आहेत. आणि आता यात्रा नुकतीच आता 2 दिवसावर आलेली आहे गुरुवारी. या निमित्ताने राज्यभर याची प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी व्हावी याकरता आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे. ह्या लिंगेश्वर देवस्थानच्या बाबतीत जर विचार केला तर हे DB फापाळे सरांनी ज्यावेळेला ही ट्रस्ट स्थापन केली तेव्हापासून हिची भरभराटी सुरुवात झाली आणि ह्या देवस्थानच्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं याची चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली. पहिले मीडियाला आम्ही मला वाटतं सह्याद्री या न्यूजला आमची यात्रा त्या काळामध्ये पूर्णपणे दाखवली गेलेली होती आणि अशा अनेक चॅनलच्या माध्यमातून आमच्या यात्रेला प्रसिद्धी मिळाली. आणि असे महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त लिंगदेव या ठिकाणच्याच यात्रेमध्ये सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ही आखाडीचा कार्यक्रम पाहायला मिळतो. ह्या ठिकाणी रामायण, महाभारत, त्याचप्रमाणे अशा अनेक पात्रांचे त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घडतं. आणि लिंगेश्वराच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपण 12 ज्योतिर्लिंगांमधून जरी फिरत आलो आणि लिंगेश्वरापाशी जर तुम्ही येऊन उभे राहिलेत तर तुम्हाला एक नाविन्य आणि वेगळं चैतन्य तिथं निर्माण होईल. असं ती एक लिंग आहे. त्या देशामध्ये अशा स्वरूपाचं लिंग ज्या बाकीच्या ठिकाणी कुठं पाहायला मिळत नाही असं ते लिंगेश्वर माध्यमाचं असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातून अनेक असे भाविक 12ही महिने त्या ठिकाणी यात्रेला दर्शनासाठी येत असतात. आणि अशा पद्धतीनं हे शासनानं सुद्धा याची दखल घेतली आणि सांस्कृतिक
याच्या मंडळामार्फत नुकतंच आमच्या आखाडीचा कार्यक्रम पुणे या ठिकाणी सुद्धा विद्यापीठामध्ये झालेला आहे. आणि आत्ता बी याच्या अगोदरही आपल्या कैलासवासी माननीय नामदार मधुकर पिचड साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी विकासाच्या कामांची चांगल्या प्रमाणे विकासाची कामे झाले. यानंतर आत्ताच नुकतेच आपले आमदार माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी कामे चालू आहेत. जिल्हा नियोजनाचेही काही कामे चालू आहेत. त्यामध्ये आमच्या लिंगेश्वर देवस्थानच्या वतीनं सुद्धा आम्ही चांगला तिथे हातभार लावून तर नुसतं शासनाचंच घ्यायचं हा आमचा विषय नाही. आम्ही स्थानिक पातळीवरती त्यामध्ये भर घालत असतो आणि त्या ठिकाणी भरीव असे चांगल्या पद्धतीचे कामं चालू आहेत. अशा पद्धतीनं आता 12ही महिने त्या ठिकाणी चांगले कामांचे स्वरूप चालू आहे. आता नुकतीच आखाडीची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे. हजारो लाखो लोक एका दिवसामध्ये येतात. तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन पहा. सकाळपासून अगदी 7 वाजल्यापासून जी यात्रेला सुरुवात होते तर दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत आमच्या त्या ठिकाणी यात्रा चालू असते. नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथे कुस्तीचा हंगामा असतो. तो एकदम उत्कृष्ट पद्धतीने चांगला असतो. महाराष्ट्रामध्ये असे नावाजलेले चांगले केसरी पैलवान त्या ठिकाणी येत असतात. अशा पद्धतीनं मी अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्याला व महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला या यात्रेच्या निमित्ताने आग्रहाचं निमंत्रण देतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. नमस्कार. मी सुदाम तबाजी अंडे, लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त. आमच्या लिंगदेव गावामध्ये 19 मार्च तारखेला गुढीपाडव्याची यात्रा साजरी होत आहे. त्या यात्रेनिमित्त आमच्या इथे आखाडी भरते. त्या आखाडीचा निलाव 7 तारखेला झालेला आहे. त्या आखाडीच्या निलावाची रक्कम 16,08,100 रुपये झालेली आहे. आमच्या गावामध्ये आमच्या यात्रेची एक परंपरा आहे, पद्धत आहे. आमच्या गावामधली यात्रा चांगली भरायची आणि लिंगदेवमधले 4 जे उत्सव कार्यक्रम जे होतात त्याच्या पाठीमागे आमच्या लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष DB फाफळे सर हे खूप वेळ देतात, खूप कष्ट घेतात आणि त्याच्या पाठीमागे अजून आमचे विश्वस्त आहेत, 18 विश्वस्त आहेत, हे वेळ देतात. पण आमची यात्रा जे भरती लिंगदेव गावच्या तरुणांचं आमच्या यात्रेला एवढं सहकार्य असतं का ही यात्रा खरी आमच्या लिंगदेव गावच्या तरुणांमुळेच भरती. शिवरात्रीचा उत्सव करतो तो तरुणांमुळेच. परत सप्ताह आम्ही करतो, खूप मोठा उत्साह असतो. आमच्या लिंगदेव गावचे तरुण आम्हाला सहकार्य करतात म्हणून भरतो. आणि सर्व भाविकांना ग्रामस्थांना मी आमंत्रित करीत आहे की 19 तारखेला सर्वांनी लिंगेश्वराच्या यात्रेला यावा, दर्शनाला यावा. भरभरून सर्व भाविक आमच्या लिंगेश्वर यात्रेनिमित्त आमच्या देवाला भरभरून देणगी देतात. मी सर्वांना आमंत्रित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 19 मार्चला आमच्या लिंगेश्वर महादेव ट्रस्टची म्हणजे हे आहे यात्रा आहे. त्यासाठी सर्वांनी यात्रेला यावं. आमचं लिंगदेव गाव आणि लिंगेश्वर महाराज हे एक जागृत देवस्थान आहे. हे काही वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही यात्रा चालत आलेली आहे. या यात्रेमध्ये जे नोकरदार वर्ग आहेत, मुलं मुली, पुणे मुंबई इंजिनियर डॉक्टर सर्व हिरारीनं भाग घेतात आणि आमच्या यात्रेत रंग वाढवतात. आमच्या यात्रेत यावर्षी बहुतेक 17.25 लाख रुपये एवढा इनाम दिलेला आहे. आमच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडं या यात्रेला कोणतीही वर्गणी काढली जात नाही, तरी भाविक स्वतःहून देणगी देतात. आणि आमचे सर्व गावकरी, गावातले तरुण, गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते ह्या यात्रेत हिरारीनं भाग घेतात आणि
यात्रा संपन्न करतात. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.